अयोध्येमध्ये 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर निर्माण झालं। आता काशीमधील ज्ञानवापी मशिदीबाबत भारतीय पुरातत्व विभागाचा एक अहवाल आलाय। त्या ठिकाणी मंदिर पाडून मशीद उभारण्यात आल्याचे पुरावे मिळालेत। मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत। हे पुरावे नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत। शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी आहे। ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडलेले आहेत। या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतोय। त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे। त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले आहे। महामुक्ती मंडप यासारखे 3 शब्द शिलालेखांमध्ये आढळलेले आहेत। मंदिराचे अनेक शिलालेख हे मशीद बनवताना वापरले गेले। मशिदीच्या आधी तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष, उत्तर बाजूला एक लहान खोली होती। मशिदीच्या बांधकामादरम्यान मंदिराच्या खांबांमध्ये तसंच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले। ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला। विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले आहेत। दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहेत।